नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुगड पूजा कशी करायची ते जाणून घेणार आहोत। नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत हा सण सवाष्णींचा आहे। त्यातल्या त्यात मकर संक्रांतच्या दिवशी सुकड पूजन हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण सुकड पूजन जर आपल्या घरामध्ये आपण केलं तर आपल्या घरामध्ये धनधान्यांची कधीही कमी पडत नाही, आपल्या घरामध्ये नेहमी बरकत राहत असते असं म्हटलं जातं। आता सुगड पूजा कशी करायची ते जाणून घेऊया। तर सुगड पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सुगड। याला काही काही ठिकाणी बोळके म्हणतात, तर काही काही ठिकाणी याला खण असं म्हणतात। तर हे तुम्ही 5 किंवा 7 प्रमाणात घेऊ शकतात। प्रत्येक सवाष्णीने हे 5 किंवा 7 प्रमाणात आपल्याला घेऊन त्यामध्ये आपल्याला वाणाचं सामान टाकायचं असतं आणि त्याची आपल्याला पूजा करायची असते। तर काही ठिकाणी हे सुगड रंगबिरंगी घेतले जातात, तर काही ठिकाणी लाल मातीचे सुगड मिळतात ते घेतले जातात, तर काही ठिकाणी काळे सुगड सुद्धा पूजले जातात। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही सुगड घेऊन ते पूजू शकता। आता बघा, सगळ्यात प्रथम आपल्याला ही पूजा मांडणी करताना पाट किंवा चौरंग घेऊन त्यावर आपल्याला लाल कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो, कारण कुठलीही सेवा किंवा कुठलीही पूजा आपण अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो। तर दिव्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची असते। दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या देवघराची गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आपल्याला इथे पूजा मांडणीमध्ये ठेवायची असते। गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आधी तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने किंवा दुधाने। 11 वेळेस ओम गण गणपतये नमः या मंत्रात जप करत किंवा गणपतीचं शिष्य म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता। त्यानंतर तुम्हाला ती पूजा मांडणीमध्ये ठेवायची असते। पूजा मांडणीमध्ये ठेवताना खाली अक्षता घेऊन त्यावर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्या अक्षतांना, आणि त्यावर अभिषेक करून झाल्यावर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला तिथे स्थापन करायची आहे। त्यानंतर आता गणपती बाप्पांना तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला त्यांना फूल अर्पण करायचं आहे। जर तुमच्याकडे लाल रंगाचं फूल असेल, लाल जास्वंद किंवा कुठल्याही लाल रंगाचं तुमच्याकडे फूल असेल, तुम्ही ते गणपती बाप्पांना अर्पण करू शकता, किंवा तुमच्याकडे जे कोणतं फूल अवेलेबल असेल ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता। गणपती बाप्पांची पूजा करत असताना तुम्हाला ओम गण गणपतये नमः या मंत्रात तुम्हाला जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला आता या सुगडांची पूजा करायची आहे, आणि आपल्याला सुगड हे 5 किंवा 7 प्रमाणात पूजायचे असतात, हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे। आता पुन्हा एकदा सांगते। आणि सुवासिन स्त्रीने आपल्या सौभाग्यासाठी, आपल्या सौभाग्य वाढीसाठी सुगडांची पूजा करणं हे खूप गरजेचं आहे। त्यानंतर आता सुगड पूजा करत असताना तुम्हाला खाली तांदळाची रास करून घ्यायची आहे, आणि त्यावर आपल्याला हे सुगड ठेवायचे असतात। त्यासाठी तुम्हाला 5 तांदळाच्या राशी करून घ्यायच्या आहेत। थोडे थोडे तांदूळ तुम्हाला पाटावर टाकायचे आहेत, आणि त्यावर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। पांढरे तांदूळ ठेवायचे नाही, तर तुम्हाला त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे, आणि त्यावर तुम्हाला सुगड ठेवायचे असतात। तर या पद्धतीने आपल्याला हे सुगड ठेवून घ्यायचे आहेत। आता आपल्याला यामध्ये वाणाचं सामान टाकायचं असतं। आता वाण तुम्हाला बाजारामध्ये कुठेही मिळून जातं। बऱ्याच गावामध्ये, बऱ्याच शहरांमध्ये सुगड पूजा केली जाते, त्यामुळे आपल्याला बाजारामध्ये इझिली हे वाणाचं जे काही सामान आहे तुम्हाला मिळून जातं। वाणाच्या सामानामध्ये आता काय काय येतं ते आपण बघूया। त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला या गव्हाच्या ओंब्या मिळतात, त्या तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला हरभरा मिळतो, तर हे हरभरे आपल्याला एक एक करून या सुगडमध्ये टाकायचे असतात। त्यानंतर या घेवड्याच्या शेंगासुद्धा मिळतात, त्या पण तुम्हाला एक एक करून यामध्ये तुम्ही टाकू शकता। त्यानंतर तुम्ही बोरे घेऊ शकता, त्याचप्रमाणे तुम्ही ऊस घेऊ शकता। ऊसाचे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही त्यामध्ये 2-2, 3-3 या सुगडमध्ये तुम्ही टाकून त्याची पूजा करू शकता। आता सर्वप्रथम आपण या गव्हाच्या ओंब्या टाकून घेऊ। त्यानंतर आपण घेवड्याच्या शेंगा, त्याचप्रमाणे बोरं, ऊस, जे काही तुम्हाला सांगितलं आहे वाणा सामान, एक एक करून आपल्यामध्ये टाकायचं आहे। सगळं जे काही वाणाचं सामान आपण घेतलेलं आहे, हरभरे, ऊस, बोरं किंवा घेवड्याच्या शेंगा, ते सगळं तुम्हाला टाकायचं आहे यामध्ये। बोरं, ऊस, हरभरे तुम्ही 2-2, 3-3, 4-4 असे करून पण तुम्ही यामध्ये टाकू शकता। याप्रमाणे आपल्याला हे सुगड वाणाच्या सामानाने भरून घ्यायचे असतात, आणि त्याची आपल्याला पूजा करायची असते। तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाण पूजून घ्यायचे असतात, म्हणजेच त्याची आपल्याला पूजा करायची असते। त्यानंतर तुम्ही यामध्ये तिळगुळसुद्धा टाकू शकता, तिळगुळाचे लाडू करून आपण टाकू शकतो। त्यानंतर तुम्हाला याला एक एक फूल अर्पण करायचं आहे या सगळ्या सुगड्यांना। या सगळ्या सुगड्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहेत, आणि अशा पद्धतीने आपल्याला ही सुगड पूजा करायची असते।
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाणाचं सामान टाकल्यावर याच्यामध्ये तीळ आणि गूळ टाकायला विसरायचं नाही. तिळाला मकर संक्रांतीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे तुम्हाला यामध्ये तीळ आणि गूळ तुम्हाला टाकायचे आहेत किंवा तिळगुळाचे लाडू करून तुम्हाला टाकायचे आहेत. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला तिळाचं दान करायचं आहे, कारण की तिळाचं दान केल्याने आपल्याला वैभव प्राप्त होते असं म्हटलं जातं. त्यामुळे गरजू व्यक्तींना तुम्हाला या दिवशी तिळाचं दान करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. नैवेद्य पण आपल्याला या सुगड पूजेमध्ये तीळ आणि गुळाचा दाखवायचा असतो. खाली पाण्याने चौकोन करून घ्यायचा, त्यावर ही तिळगुळाची वाटी तुम्हाला ठेवायची आहे. त्यावर पाणी फिरून घ्यायचं आहे आणि अशापर्यंत तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा असतो. त्यानंतर तुम्हाला आता धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि अशापर्यंत तुम्हाला ही सुगड पूजा करायची असते. प्रत्येक सुवासिनीने ही सुगड पूजा अवश्य करावी. आता बघा, ही जी काही सुगड पूजा आहे ती तुम्हाला सकाळी करायची असते. ही पूजा मांडणी तुम्हाला सकाळी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळी नाही, तुम्हाला सकाळीच ही पूजा मांडणी करायची असते आणि दिवसभर त्याचप्रमाणे रात्रभरसुद्धा संक्रांतीच्या रात्री पण तुम्हाला ही रात्रभर तरीच ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ही पूजा मांडणी म्हणजे हे जे काही सुगड आहे ते तुम्हाला वाण म्हणून द्यायचे असतात. आता मी काय करते तर यातले जे काही सुगड आहेत ते तुम्हाला म्हणजे तुम्ही पण असं करू शकता की तुम्हाला हे एक सुगड आहे जे तुम्हाला तुळशी मातेला वाहायचं आहे. तुळशी मातेला तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर दुसरं सुगड आहे ते तुम्हाला आपल्या देवघरासमोर किंवा आपल्या कुलदेवीला तुम्हाला कुलदेवीच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरं सुगड तुम्हाला तुमच्याकडे महालक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, तुम्ही तिथे अर्पण करू शकता. आणि उरलेले जे काही 2 सुगड आहेत ते तुम्हाला तुमच्या शेजारी वगैरे ज्या काही सुवासीन स्त्री असतील त्यांना बोलवून तुम्ही त्यांना ते वाण म्हणून देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते वाण म्हणून द्यायचे असतात. जर तुम्हाला कोणीही शेजारी सुवासीन स्त्री आली नाही किंवा भेटली नाही तर तुम्ही ते जे काही वाण आहेत ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा हे तुळशी मातेजवळचं ठेवलेलं वाण किंवा आपल्या कुलदेवीसमोर ठेवलेलं वाण हे सगळं मिळून तुम्ही गाईला खाऊ घालू शकता, काहीच हरकत नाही. किंवा तुमच्या जवळपास जर एखादं मंदिर असेल देवीचं वगैरे तर तुम्ही तिथे पण जाऊन सुवासीन स्त्रियांना हे वाण दिलं तरी पण चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर अशापर्यंत तुम्हाला ही सुगड पूजा करायची आहे. तुम्हाला आता समजलं असेलच की या वाणाचं काय करायचं, उत्तर पूजा आपल्याला कशी करायची आहे तुम्हाला समजलं असेलच. आता त्यानंतर बघा की आमच्याकडे अशी पद्धत आहे की हे वाण आपल्याला झाकून ठेवायचं असतं. असं म्हणतात की हे वाण आपलं उघडं पडू देऊ नये किंवा हे वाण आपल्याला झाकूनच ठेवायचं असतं. तुमच्याकडे अशी पद्धत असेल तुम्ही अवश्य एक लाल कलरच्या वस्त्राने किंवा ब्लाऊज पीसने तुम्ही हे वाण तुम्हाला झाकून ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही पूजा मांडणी कराल, सुगड पूजा केल्यानंतर तुम्हाला हे वाण झाकून ठेवायचं आहे एखाद्या वस्त्राने आणि रात्रभर ते तुम्हाला असंच झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते तुम्हाला वाण म्हणून सुवासीन स्त्रियांना आणि आपल्या तुळशी मातेजवळ किंवा आपल्या घरातल्या कुलदेवीला महालक्ष्मीसमोर तुम्हाला ते द्यायचं आहे. तर अशापर्यंत तुम्हाला ही सुगड पूजा करायची असते आणि जो नैवेद्य तुम्ही दाखवलेला आहे तो तिळगुळाचा तो तुम्हाला घरातल्या सगळ्या व्यक्तींनी प्रसाद म्हणून तुम्हाला तो घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला ही सुगड पूजा करायची असते. तुम्हाला यामध्ये आता काही शंका नसतीलच. जर काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शेअरसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.